श्री सिद्धनाथ टेक्सटाइल्स घेऊन येत आहे रक्षाबंधनासाठी खास ऑफर। त्यामध्ये साडीच्या भरपूर व्हरायटी, सिरोस्की पैठणी, मुनिया पैठणी, आरीवर्क पैठणी, डोला सिल्क यासारख्या असंख्य साड्यांच्या व्हरायटी, तेही होलसेल रेट मध्ये। त्याचबरोबर 1999 रुपयाच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट मिळवा व 4999 रुपयाच्या खरेदीवर चांदीची राखी फ्री मिळवा। आमचा पत्ता देशिंग रोड, यशवंतनगर, कवठे महांकाळ, जिल्हा सांगली। संपर्क 02341 299098, मोबाईल नंबर 817795 9004। पवनचक्कीला दिलेली जमीन मूळ शेतकऱ्यांनाच परत मिळणार, आमदार गोपीचंद पडळकर। ज्यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या त्यांना झोपेच्या गोळ्या घेऊन देखील झोप येणार नाही, आमदार गोपीचंद पडळकर यांची जोरदार टीका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांना न्याय दिला। सांगली जिल्ह्यातील तासगाव व कवठे महांकाळ तालुक्यात 20 वर्षांपूर्वी शेतकऱ्यांनी पवन ऊर्जा कंपनीला आपली शेत जमीन दिलेली होती। अनावश्यक असणारी जमीन कंपनी राजकीय दलाल तसेच बड्या भांडवलदारांना विकत होती। या निर्णयाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार थांबविलेले असून या कंपनीला दिलेली जमीन मूळ शेतकऱ्यांनाच परत मिळणार आहे, तसा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे। शेतकऱ्यांची जमीन विकताना ज्यांनी बेकायदेशीर व्यवहार केले आहेत त्या सर्वांवर कारवाई होणार आहे। त्यामध्ये अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे। ज्यांनी जमीन विकत घेतली आहे त्यांना आता झोपेच्या गोळ्या घेऊन देखील झोप लागणार नाही, अशी जोरदार टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेली आहे। कवठे महांकाळ तालुक्यातील नागज या गावात पवनचक्कीग्रस्त शेतकरी बांधवांची बैठक। आमदार गोपीचंद पडळकर, भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीपबाबा गेटे पाटील, भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य मिलिंद बापू कोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला तासगाव, कवठे महांकाळ तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बैठकीत आमदार गोपीचंद पडळकर बोलत होते। यावेळी भाजप नेते संदीपबाबा गेटे पाटील म्हणाले, तासगाव व कवठे महांकाळ तालुक्यातील पवनचक्कीग्रस्त शेतकरी बांधवांच्या व्यथा आम्ही ज्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सांगितल्या त्यावेळी त्या सर्व बाबी त्यांनी व्यवस्थित ऐकून घेतल्या। शेतकऱ्यांचा महत्त्वाचा विषय असल्याने त्यांनी वेळ देऊन समस्या जाणून घेतल्या। शेतकरी बांधवांना त्यांची जमीन त्यांना परत मिळावी यासाठी जमीन विक्रीचे सर्व व्यवहार थांबविण्यात आले आहे। ज्या गावात पवन ऊर्जा उभी करण्यात आली आहे त्या गावातील खरेदी विक्री व्यवहाराला शासनाने लॉक लावली आहे, त्यामुळे कोणतीही खरेदी यापुढे होणार नाही। राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी व त्यांना न्याय देण्यासाठी यापूर्वी जे खरेदी व्यवहार झालेले आहेत ते रद्द ठरवून त्याचे फेरफार रद्द करून मूळ शेतकऱ्यांना जमीन परत देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री बावनकुळे यांनी धाडसी निर्णय घेतला आहे। या व्यवहारात सामील असलेल्या सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे, तसेच ज्यांनी जमिनी घेतल्या आहेत त्यांची देखील चौकशी होणार आहे, असा खुलासा भाजप नेते संदीपबाबा गेटे पाटील यांनी यावेळी बैठकीत केलेला आहे। या बैठकीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर, भाजप नेते संदीपबाबा गेटे पाटील यांच्या भाषणाला उपस्थित असलेल्या सर्व शेतकऱ्यांनी भरभरून दाद दिली। या बैठकीमध्ये पवनचक्कीग्रस्त शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली। या सर्व शेतकऱ्यांची व्यथा आमदार गोपीचंद पडळकर यांनी ऐकून घेऊन लवकरच आपल्या समस्या सोडवल्या जातील, आपले समाधान होईल, असे आश्वासन सर्व शेतकऱ्यांना दिले। या बैठकीमध्ये उपस्थित असलेल्या शेतकरी बांधवांनी तसेच उपस्थित असलेल्या सर्व वयस्कर महिलांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या। अनेकांनी आपली समस्या मांडताना रडू कोसळले। आमच्या समस्या ऐकून घ्यायला कोणी तयार नव्हते, आमचे म्हणणे ऐकून घेतले जात नव्हते, फक्त श्रीमंतांचे म्हणणे ऐकून घेतले जात होते। शेतकऱ्यांची बैठक आयोजित करून तुम्ही आमच्या समस्या जाणून घेतल्या, त्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्न केला, यासाठी सर्व शेतकऱ्यांनी आमदार गोपीचंद पडळकर, भाजप नेते संदीप गेटे पाटील यांचे विशेष आभार मानले आहेत। यावेळी या बैठकीला नागजचे सरपंच तानाजी शिंदे, विजय शेजाळ, राकेश कोळेकर, कुमार जाधव, भाऊसाहेब पाटील, गजानन कांबळे, युवराज कोठावळे, सुभाष खांडेकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, तासगाव व कवठे महांकाळ तालुक्यातील सर्व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी या बैठकीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर, भाजप नेते संदीपबाबा गेटे पाटील यांची झालेली भाषणे आपण पुढे पाहूया। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राइब करा व लाईक करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क।
पुण्याला मिलिटरीचं गाव कोणच नाही. आम्ही नक्की पवन चक्की बसवतो, तुम्ही फिरून खावा, पुण्या. आणि आता 4 महिन्यात बघा येते आमची तेव्हापासून पवन चक्की दिल्यापासून खात नाही, खात नाही, जनावर सगळं काय. आता आम्ही हे काय म्हणले ना इथले 4 महिन्यात ते आमच्या मला मिळायला पाहिजे. पण आता मी बाबाच्या घरातच आहे. मग ते काय जर आला तू आमच्या बंधाला होती कोणी सांगितलं आज मीटिंग आहे तर आज सगळे बोलवाच नाही की मीटिंग आहे आमचा होता. काल मीटिंग घेतली तिकडे आज आला ते आता गेला पुण्याला ती म्हणणं माझ्या बरोबर तुझा तुम्ही आलेली आहे आणि तुम्ही आमच्या संधीबद्दल पण तुम्ही काहीतरी केलं पाहिजे. आमच्या रानात पवन चक्की नाही. आमचं मालक मेले तर म्हणून आमच्या गावात यांनी हे आणले काय आणखी तिथे आम्ही परदेशाला सांगलीला आहे पुत्र त्यावेळी तुम्ही लिहिलेलं या आणि खरेदी केली. कोड्यांची खरेदी थांबवली आमच्या तिने महिन्यानं परत खरेदी केली आणि फळगावच्या लोकांना दिली. काय ते खरं वाची 2 एकर माझं नाव सुखबाई एकनाथ मोरे यांच्या नावावर जिवंत आहे म्हणून सांगितलं. आमचं मालक जिवंत आहे वाढल्यानंतर केलं. आणि काय तिने कोर्टाला सांगताना कोर्ट गेलं ती खरेदी थांबवली पण तिने महिन्यानंतर खरेदी केली आणि परत असं केलंय बघा. आम्हाला काय नाही दुसरं फक्त आमची जमीन आम्हाला दिली पाहिजे. ती जमीन त्यांनी गावच्या सरपंचांनी 7-4 एकर त्यातली घेतलेली आहे आणि आम्ही म्हटलं दादा आमची आम्हाला गरीबाची जमीन द्या. ते म्हणते तुम्ही आम्हाला एवढे द्या तेवढे द्या. आमची दादा ऐकून आम्ही रोज दुसऱ्याकडून बरं काम होत असतो. रोज लोणी हाताने काम करतो 700 रुपये काय कसे करायचं सांगत साहेब आम्हाला. आता बोललं पण सगळ्याला वाटून मी काहीतरी बोलतोय. 15 लाख रुपये म्हणतात. 15 लाख रुपये आमचं तत्व आम्ही असं कामाला केलं असतो का सांगा बरं. 4.5 एकराला 6.5 एकर जमीन आहे त्यात त्यांनी 4.5 एकर खरेदी केली. सर नमस्कार, मी सुभाष विठ्ठल चव्हाण सेवानिवृत्त आहे. तर हा जो प्रकार आहे हा जवळ पाहिजे. तर असा प्रकार आहे की सर यांची जमीन परस्पर घेण्याची अजून माहीत आहे. वारस म्हणून झालेले लागलेले नाही, वारस म्हणून लागलेले नाही सुद्धा देणारा हा माहीत दाखवला आहे. माहीत आणि त्याच्याकडून जमीन घ्यायची देणारा साठी माणसं देणारा पुंजी आणि घेणारा थर्ड पार्टी म्हणजे सरपंचाचा भाऊ. या सगळ्या कामासाठी आपल्या कोटेमध्ये सोनामध्ये गाडीगार आहे आणि आमच्या गावचा शिवा पोकरान म्हणून आहे. हा सगळ्या यातला जड आहे आणि याची चौकशी आली ऐका शिवा पोकराचा जर मोबाईल ताब्यात घेतला सीड्या काढला तर सर्व अधिकारी त्याला यांच्या सगळ्या डेटा तुमच्या ताब्यात येईल. बाकी चौकशी करण्याची गरजच नाही. कारण माझ्या शिवाचा मोबाईल जर ताब्यात घेतला तर सर्व पैशाची ट्रान्झॅक्शन अमाऊंट सगळ्यात मला करते. आणि ह्या माणसाला काय सांगतात तुझी जमीन एवढ्या किमतीला घेतलेली आहे तेवढ्याच किमतीला मला परत द्या, मी माझे पैसे द्या आणि जमीन द्या असं या माणसाला सांगितलं जातं. बस माझी माझ्या गावाची आणखी आमची जमीन शेतकऱ्याला घेतली नाव घेत नाही. तर तिने जमीन विकली त्यावेळेला त्यांनी काय केलं, मी खासदार साहेबांच्याकडे गेले, विशालदारांच्याकडे
त्यांनी काय केलं त्याने काय केलं एक महिना आम्हाला फिरवलं या विचार असं फिरवून फसवलं आणि ज्या दिवशी त्यांना निमताना मोजणी मागवली त्या दिवशी आम्हाला सांगितलं की तुमच्या आपल्या देशीची बँक लागेल चौकात आहे तुम्ही तिथं या तोपर्यंत शेजारच्या मुलाने फोन केला आमच्या मुलग्याला की म्हणजे मोजणी चालू आहे मी त्यांच्यासाठी जेवण दिलेले ते गाडी घेऊन गेलो त्यांना सांगितलं साहेब म्हणजे मोजणी बनवून करा तिने सुरुवात बोलते तर त्यांना मी म्हणतो मोजणी बंद करायला आहे मोजणीचा नियम घे म्हणते अविभाजित घटक याच्यामध्ये माझ्या नावावरती 43,000 राखलेले आहेत तर त्याने ते सुरुवातीला केलं पण आपण सर्व त्याला थोडक्यात झालं तर काय माहितीये का जमीन आम्हाला मिळावी काय हा सर हवे घ्या मग मी सुट्टी मिळतो मग सर ते जमवले ना मग भावाला सांगायला आपण जमीन आपलं पेपर घ्यायची तर मी लोन पण काढले साहेब मग तिकडे आहे ना सातारा कोरोना होता भाऊ सारखा तेव्हा नाही की 5 दिवसांनी या 10 दिवसांनी या परंतु सुट्टीला 2 वेळा जाऊन आलो तिथे पण आम्हाला क्रिकेट नाही गेली नाही परत असं वेळ आमच्या जमिनीचा व्यवहार करता येईल कोणतीला 10 लाख रुपये भरले आमच्या परस्पर आमच्या सगळ्यांची नावं लागलेली आहेत यांची संगत आहे की साहेब जमीन आमच्यावर मिळावी कधी चालण्यासाठी दस थांबवा जमीन ह्या पंचावलीने घेतल्या मग त्या वक्ताला त्यांनी असं सांगितलं की जमीन सरकार घेणार आहे 15,000 रुपये एकरानं तुम्ही घ्या तर त्या वक्ताला त्यांनी असं चौपट पसरवले की 15,000 रुपये तुम्हाला मिळते एकूण 100 एकर मोठ्यामध्ये असं 200 फूट काहीतरी आहे मग त्या वक्ताला त्यांनी 15,000 रुपये देतो म्हणून सांगितलं आणि घ्या वाटलं घ्या नाही तर तुमच्या जमिनी फुकट जाते मग लोकांनी घेऊन ते पैसे घेतले आणि आमच्या ताप म्हणजे त्यांनी आमच्याकडे खरीद दिली असं 58 लाख असं त्याच्यात दर्शवलंय आणि ते कागद काढून बघितले आम्हाला 58 लाख दिले म्हणून सांगितलंय आणि आम्हाला फक्त 3,20,000 तेवढं दिले 24 एकर जमिनी मागासवर्गीय जमीन काय सरकार आम्हाला दिले भोगवटदार एक होतं की दोन होतं परत त्यांनी एक करून विकली आता विकल्या ते वडगावच्या बायला विकलेले 40 एकर त्यात विकलेले मग आता राहिले थोडी ती विकायला लागली ती आम्हाला काही कळते नाही पहिल्यांदा कोणा म्हणजे जसं त्याचं दस्त झालं तर सामान आता सगळे दस्त बंद आहेत आता ज्यांची जमीन पवनचक्कीला दिल्या त्यांचे सगळे जे गट नंबर आहे ते लॉक केले इथून पुढे दस्त होणे नाहीच आता तुमचे राहिलेले दस्त बंद करणे आणि ती जमीन तुम्हाला परत देणे हा विचार म्हणजे आता जमिनीचा व्यवहार परवाची बैठक झाली तिथून मान्य कलेक्टर सांगली याचा आदेश दिले की जेवढे गट नंबर आहेत आणि ते पवनचक्कीला दिले तर त्यात पवनचक्की उभा असेल पवनचक्की उभा नसेल तर ते कवठे मंगळामध्ये असेल जतमध्ये असेल खानापुरामध्ये असेल तासगावामध्ये असेल किंवा अन्य ठिकाणी कुठं असतील तर त्याचा गट लॉक झालेला आहे त्याच्याबद्दल जर तुम्ही आता त्यांची चिंता करू नका इथून पुढे दस्त होणार नाही आता इथून मागे जे दस्त झाले त्याच्या संदर्भात आता आपली लढाई सुरू आहे त्याच्यावरती आता तुमचं बोलणं झालं तर डिटेल होतील आणि मग मी बोलेन म्हणून आहे त्यांच्या आम्ही मेळावा काढला कवठे मंगळा परत पोलीस मेळावा काढला गेला आमच्या समाजाने सगळ्या तरी काय म्हणजे दखल पुढे फार घेतली त्यांनी म्हणजे की तुमची जमीन आम्ही तुम्हाला देतो पण त्या मोबदला जास्त द्यायला जे आता जो मोबदला आहे ते द्यायला 3 लाख रुपये इकडे सांगितले शेतकऱ्यांनी आणि त्या वडगावाने बाहेर घेतली 7 लाख आम्ही 35,000 किती साठी जास्त झाला
पहिलं का आमच्या इथे चालतंय 2004 म्हणजे 20 वर्ष झाली. मी दुसरी वर्ष असताना माझ्या सुट्ट्यांनी आणि वडिलांनी मिळून नंबर 97 हे क्षेत्र त्यांनी फुलमुक्त पत्र दिली. आता या व्यक्ती अशिक्षित असल्यामुळे आवाज आला पाहिजे ना जमिनीपर्यंत. भारत माता की भारत माता की वंदे वंदे. बिरोबाच्या नावानं आज नागज गावामध्ये डोंगर सोनी असेल, जरंगी असेल, दैवडी असेल, घाटनांद्रे, जाखापूर, वडगाव, रायवाडी असेल, नागज असेल, कदमवाडी असेल, बाजूच आपलं किडे विसरी, पाचेगाव, बुद्रुक, रायवाडी असेल, तिकडून वायफळे, बिरणवाडी, इकडून आलेले काही शेतकरी असतील, इकडं आगळगावचे शेतकरी आहेत, शेळकेवाडीचे शेतकरी आहेत, भिसंगीचे शेतकरी आहेत, असे अनेक गावातून शेतकरी आजच्या या बैठकीला आलेले आहेत. ही बैठक नुसत्या याच गावापुरती नाही, तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना ज्यांना ज्यांना वाटतंय की पवन चक्कीला माझ्या आजोबांनी जमीन दिली, माझ्या वडिलांनी जमीन दिली, आमच्या जमिनी नापीक आहेत, आम्हाला पाणी कधीच येणार नाही, या भावनेतून जमिनी दिल्या, कवडी मूल दरानं दिल्या, त्या गोष्टीला 20-20, 25-25 वर्ष झाली आणि आता ते शेतकरी सगळे भूमिहीन झालेले आहेत. त्या शेतकऱ्यांच्या साठी ही क्रांतिकारी बैठक आज नागजमध्ये सुरू आहे. या बैठकीसाठी उपस्थित ज्यांनी आता तुम्हाला मार्गदर्शन केलं ते जरी म्हणत असतील मला राजकारण करायचं नाही, तर आम्हाला वाटतं की संदीप बाबांनी इथं राजकारण केलं पाहिजे. असे संदीप बाबा कुठे इथं उपस्थित आहेत, मिलिंद बापू आहेत, या संभाजी खांडेकर ढालगाव इथं उपस्थित आहेत, विजय शेजा वकील साहेब आहेत, या गावचे सरपंच तरुण तलबदार माननीय तानाजी शिंदे आहेत, अविनाश पाटील आहेत, भाऊसाहेब पाटील आहेत, बरीच मंडळी आहेत की ज्यांना मी पर्सनली सगळ्यांनाच ओळखतो नावानिशी. तर आजची बैठक तुम्हा सर्वांना ऊर्जा देणारी आहे. आता सर्वांचं आम्ही म्हणणं ऐकलं की नेमक्या काय काय अडचणी सुरू आहेत, किती दिवसापासून हे तहसील कार्यालयामध्ये, कलेक्टर ऑफिसला, सर्कल अण्णासाहेबांच्याकडं, तलाठी अण्णासाहेबांच्याकडं हेलपाटे सुरू आहेत, मध्यस्थी लोक आहेत त्यांच्याकडे ते जात आहेत, सरपंचांच्याकडे जात आहेत, कंपनीच्या लोकांना फोन करतायत, कंपनीच्या लोकांना भेटण्याचा प्रयत्न करतायत, ती लोक यांना भेटत नाही. अशा अनेक अडचणी आपल्या शेतकऱ्यांच्या तोंडून आता आम्ही ऐकल्या. आणि आता तुम्ही वैतागून घ्या, अरे होणारच नाही, आता हे काम आता आपलं नाही, आपली जमीन आता गेली. आता इथं करचे सर होते, आता गेले वाटतं, ते मागं माझ्याकडं पाचेगावच्या लोकांना घेऊन आले होते, त्यांचं आपलं शेत इकडं घाटनांद्रे हद्दीत आहे, तर ते दुसऱ्या लोकांना विकून टाकलं. म्हणजे हे बघा, जमीन ही आपली जन्म देणारी आई आणि जमीन हे आपल्या सारख्याच आहे. आपण जेवढं आईवरती प्रेम करतो तेवढंच आपल्या काळ्या आईवरती प्रेम करतो. मला रोज एक आठवते, माझे वडील आजारी होते, त्यांना ब्रेन ट्युमर झाला होता आणि दवाखान्याला पैसे नव्हते. ते 6-6 महिने 8-8 महिने मिरज मिशन हॉस्पिटल ऍडमिट असायचे. आणि 1991-92ला 8.5 एकर जमीन दवाखान्याच्या खर्चासाठी आमच्या वडिलांनी विकली. म्हणजे वडील तर घरी बसून होते, पण आमच्या आईने, माझा मोठा भाऊ जो वारला त्यांनी विकली. तर 4 दिवस आमच्या घरात चूल पेटली नव्हती. म्हणजे मला आजही आठवत ते आई रडायची, वडील रडायचे, पण इलाज नव्हता ना, दवाखान्याला द्यायला पैसेच नाही, मग करणार काय. तर ती 8.5 एकर जमीन गेली. म्हणजे जमिनीचं महत्व काय आहे त्यांनाच माहित आहे, की ज्यांच्या घरातले जमीन विकलेली आहे त्या घरात माहित आहे. जसं एखादं घरात सुतक येतं तशा पद्धतीनं एकरभर जरी जमीन विकली, अर्धा एकर विकली, 1 गुंठा जरी विकला तर त्या शेतकऱ्याला खूप वाईट वाटतं. तो विकतो नाही लागत, परंतु त्याच्या भावना या जमिनीशी इतक्या जुळलेल्या असतात की तो
आईवरती जेवढं प्रेम करतो त्याच्यापेक्षा काही पटीनं जास्त काळ्या आईवरती प्रेम करतो. आणि त्यामुळे इथं तर आपण सगळ्यांचे आकडे ऐकतोय, 20 एकर गेली, 30 एकर गेली, माझे आजोबा वारलेत परंतु दस्त झाला, वडील वारलेत परंतु दस्त झाला, अशा लोकांच्या इथं भावना आहेत. आमची संमती नाही तरी त्यांनी जमीन घेतली. कायदा काय म्हणतोय? कायदा असं म्हणतोय, एखाद्या प्रकल्पासाठी जर तुम्ही जमीन दिली, त्या जमिनीमध्ये जर प्रकल्प उभा केला, उरलेली जमीन जर त्याला विकायची असली तरी त्यांनी मूळ शेतकऱ्यालाच दिली पाहिजे की ज्या भावात त्यांनी घेतली. आपल्याकडे प्रकल्प उभा राहिला, पवन चक्कीवाले काय सांगायचे तेव्हा की तुम्ही आडवी शेती करताय. शेतकऱ्याला जेव्हा जमीन घ्यायची तेव्हा ते काय बोलायचे, तुम्ही आडवी शेती करताय, आम्ही उभी शेती करतो. म्हणजे आपण सगळे शेतकरी जमीन पेरतो, कसतो, त्यातून ज्वारी, बाजरी, कापूस काय असं ते द्राक्षे, डाळिंब, आपण आडवी पेरणी करतो, आडवं पीक घेतो. आम्ही उभी पेरणी करतो आणि उभं पीक घेतो. म्हणजे काय करतोय, पवन चक्की उभा करतोय. एकरभर जागेमध्ये ते पवन चक्की उभा करतात आणि त्यातून ते पीक घेतात. तुमचं म्हणणं योग्य आहे, आम्ही तुम्हाला पाठबळ दिलं. आमचं म्हणणं काय आहे की तुम्ही त्यामध्ये प्रकल्प उभा केला, आता त्याला 20 वर्ष झाली. आता हा जो कदमवाडी म्हणजे विरोबाच्या डोंगरावरचा जो प्रकल्प आहे तो 2002चा आहे. या भागातला पहिला तो प्रकल्प आहे. 2002, आता आपली बिल्डिंग चालू आहे 2025 ला, म्हणजे 23 वर्ष पूर्ण झाली. आता कदमवाडीचे शेतकरी म्हणाले की ती जमीन आमच्याकडून घेतली, 3,20,000 रुपये आम्हाला दिले आणि दस्तामध्ये 54 लाख रुपये दिले, 58 लाख रुपये दिले. आता ती जमीन परत द्यायची होती तर तिच्या मूळ शेतकऱ्याला द्यायची आहे. आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ आणि राज्याचे कर्तबगार महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचं जोरदार टाळ्या वाजून आपण अभिनंदन करूया. जोरदार टाळ्या वाजून यासाठी, कारण हे जे सरकार आहे हे सरकार भांडवलदारांचं नाही आहे. हे जे सरकार आहे ते दलालांचं नाही आहे. हे सरकार भूमिपुत्रांचं सरकार आहे. भूमिपुत्रांच्या बाजूने ठामपणे उभा राहणारं सरकार आहे आणि शेतकऱ्यांच्या बाजूनं खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे. म्हणून अर्धा तासाच्या बैठकीमध्ये सांगलीच्या कलेक्टरला, सांगलीचे सगळे जे अधिकारी आहेत त्यांच्याबरोबर सगळे अधिकारी होते, निवासी कलेक्टर असतील, तिथं आरडी अपर कलेक्टर असतील, प्रांत साहेब असतील, इथल्या तहसीलदार असतील, यांना आदेश दिला. काय दिला की ही बैठक झाल्यापासून पुढं एक पण दस्त होता कामा नये. जर त्यातून कोणी गडबड करेल म्हणून जेवढे गट नंबर आहेत, जी जमीन पवन चक्कीला दिली आहे ते सगळे गट नंबर लॉक केलेले आहेत. आता कुणी जरी विनंती केला तर ते दस्त होत नाही, दस्त होणार नाही. आणि म्हणून इतका चांगला निर्णय माननीय महसूल मंत्री महोदयांनी घेतला. देवाभाऊंच्या निदर्शनास ही बाब आल्याच्या नंतर त्यांनी अत्यंत गांभीर्यानं हा सगळा विषय घेतला. आता इथून आपली जबाबदारी पुढे आहे. आता कलेक्टर साहेब उद्या मला वाटतंय सांगतील की कोणत्या तारखेला 3 दिवस 1, 2, 3 ते जाहीर करतील तारीख. त्या तारखेला तुम्ही सगळी माहिती द्यायची आहे. कधी दस्त झाला, किती एकराचा दस्त झाला, नेमकी तुमची तक्रार काय आहे, ती जमीन दुसऱ्याला विकली का, ते कॉलम मध्ये देतील तुम्हाला. त्या पद्धतीनं तुम्ही माहिती भरून द्या. त्याच्यावरती आता होणारे दस्त थांबले, परंतु जे झालेले दस्त आहेत, जमीन तुमची आहे, दिली पवन चक्कीवाल्याला, कुणाच्या तर नावावरती त्यांनी कुल मुक्तियार पत्र केलं होतं. कुल मुक्तियार पत्रावरनं परत दुसरं कुल मुक्तियार पत्र केलं आहे. कायदा तसं नाही आहे. कुल मुक्तियार पत्र केलं तर कुल मुक्तियार पत्रावरून दुसरं कुल मुक्तियार पत्र होत नाही, परंतु केलं तो विचारणार नाही ना. त्यांच्या लक्षात आलं की पैसा इतका भरपूर मिळतोय, विचारणार कोण? सगळे अधिकारी. तिच्या कोण आता कोतवाला ती तक्रार केली, कोतवाल सगळं गावाचं दस्त करतोय.
म्हणजे बघा हे सगळं प्रकरण कसं सुरू आहे. आणि म्हणून हे सगळं 3 दिवसामध्ये, एखादा दिवस लागला तर वाढवू, टेन्शन घेऊ नका. पण जे मुंबईला आहे, जे पुण्याला आहे, जे बाहेरगावी आहेत, ज्यांची जमीन गेली त्या शेतकऱ्यांना पण तुम्ही निरोप द्या की बाबांनो, आता हे जे सगळं प्रकरण सुरू आहे की आपल्या जमिनी प्रकल्पासाठी दिल्या, त्यामध्ये प्रकल्प उभा राहिला आणि आता प्रकल्प उभा राहिल्याच्या नंतर त्यांना आजूबाजूच्या जमिनीची गरज वाटत नाही. त्यांना फक्त पवनचक्कीकडे जाणारा रस्ताच गरजेचा आहे आणि पवनचक्कीच्या बाजूला क्रेन लागाय पुरती जागा राहिली तर बाकीच्या सगळ्या जमिनी विकायचा त्यांनी सपाटा चालू केलेला आहे. तर त्या जमिनी परत मूळ शेतकऱ्याला ज्या दरामध्ये त्यांनी दस्त करून त्या कंपनीला दिला होता त्याच दरामध्ये परत देण्याची प्रक्रिया ही आपल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या पाठींब्यावरती सुरू आहे. हे तुम्ही त्या सगळ्या लोकांना सांगा, सगळ्यांना बोलून घ्या. नाही तर तुम्हाला आमचं एकट्यात झालं नाही झालं त्याला काय सांगा, त्याला जाऊ दे तिकडं म्हणू दे, असं करू नका. तुमचं आज त्याचं बोलणं जरी नसलं तर त्याला निरोप द्या की हे करावं लागेल. आता ही जी सगळी पोरांची टीम आहे ना ही खूप चांगल्या पद्धतीने राखते. हे काय असं उभं राहिलेलं प्रकरण नाही माळे साहेब. नुसतं तिथं मुंबईला गेलो बैठक नाही, त्याला तिथं कलेक्टर साहेब म्हणले की दस्तच झाला नाही, त्याला माहितच नाही. पोरांनी दस्ताचा बंचच ठेवलं पुढे एवढा असा. महसूल मंत्री महोदयांनी बैठकीच्या आदल्या दिवशी 1 तासभर हे प्रकरण वाचलं. राज्याचे महसूल मंत्री आहेत, प्रदेशाचे ते अध्यक्ष होते. वेळ नाही कोणाकडे, आता तुमच्याकडे वेळ नाही तर महसूल मंत्र्यांना कसा असेल सांगा, आहे का तुमच्याकडे वेळ? आता तुम्ही काय काय जर शरीरालाच येत आहे, तिकडे जनावरांना चारा घालायचा आहे, त्याला पेंट घालायचं, बिजू घालायचे आहे, धार काढणं, त्याचं दूध घालायचं राहिलं मी इकडं. आपल्या प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहेत ना. आपण एवढं बिझी आहे, ते तर राज्याचे महसूल मंत्री आहेत, तरी सुद्धा शेतकऱ्यांचा विषय आहे म्हणून त्यांनी ते प्रकरण वाचून काढलं आणि बैठकीमध्ये कलेक्टरना सांगितलं की तुम्ही चुकीची माहिती देताय, हे दस्त बघा एवढे दस्त झालेले आहेत आणि म्हणून इथून पुढच्या आठवड्यामध्ये तुम्ही 3 दिवस वेळ देऊन सगळ्या शेतकऱ्यांची माहिती गोळा करा आणि त्याचा अहवाल 3 दिवसात ही सगळी तुमची प्रकरण घेतली तर त्याचा अहवाल तयार करायचा आहे आणि माननीय महसूल मंत्री महोदयांना तो द्यायचा आहे. आणि मग आम्ही दोघं आहेत, सध्या बाबा मी, आम्हाला काय दुसरं काम नसणार नाही, आमच्याकडे काय सुद्धा नाही, बँक नाही, कारखाना नाही, बरोबर. आम्ही कशात बिझी नाही, आम्ही आपलं तुमचा फोन आला निघालो. आता इथं आता समजा चाललो भाई दुसरं आमचं असाचा प्रश्न आहे, चाललो तिकडं. आम्हाला दुसरं काय धंदाच नाही, आम्हाला फक्त एकच काम आहे, जिथं कुठं माणसाचं अडतंय तिथं जायचं, त्यांचं ऐकून घ्यायचं, त्यांच्या पाठीमागं पाठबळ उभं करायचं. आमच्या लेवलला होत असलं इथं संपून टाकायचं, आमच्या लेवलला होत नसलं तर वर्षावरती देवाभाऊ बसलेले आहेत त्यांचं लक्ष तुमच्याकडे आहे, त्यांचं लक्ष तुमच्याकडे आहे, शेतकऱ्यांच्याकडे, कष्टकऱ्यांच्याकडे. आज आपल्याला जमिनीची किंमत का वाटते? पाणी यायला लागलं, टेंबूचं काम सुरू आहे, जिथं आता तुरे आपण पेरतोय तिथं तुम्हाला माहित आहे काही महिन्यानंतर तिथं आपण ऊसाची लागण करणार आहे. हे देवाभाऊंच्या मुळे होत आहे. आणि नागज मध्ये बैठक आहे म्हटल्यानंतर मला वेगळी आत्मीयता आहे. म्हणता नागज मध्ये बैठक होते तर आपण सगळेजण गेलं पाहिजे. आणि मी रोज नागज मधूनच जातोय ना, जायचा माझा मार्ग हाच आहे, टोल नाका आहे हा. मला आटपाडीवरून जर जत जायचं म्हणलं तर नागज मार्गे जावं लागतंय. तिकडे जर्नी पत्रा लागतोय, घाटनांद्रे लागतंय, इकडे रायवाडी खाली लागत्या, नागज, निमज, चोरोची करून मी पुढे जातोय, त्याशिवाय मी जाऊ शकत नाही. तिकडून गेलं तर सांगोला तालुक्यातली 2-3 गावं पास करून मला परत तिकडं बेंगलोरला जावं लागतंय. म्हणजे हे दोन्ही तालुक्यात मला जावंच लागतंय. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. मी रोज एकदा जाताना परत माघारी येताना 2 वेळा मी नागरला येतोय. त्यामुळे काही चिंता करू नका, काही काळजी करू नका. संदीप बाबांची भावना प्रामाणिक आहे, स्वच्छ आहे आणि काहीतरी नवीन करण्याच्या हेतूनं ते आता धडपड करत आहे. आणि राजकारणाचा हा भाग नाही आहे. तुम्ही कुठल्या गटात आहे, कुठल्या पक्षात आहे त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही. आज घडीला आज आमचा हेतू हा आहे की तुम्हाला न्याय मिळवून द्यायचा. आता इथं आजी आले मोरे आजी आपल्या शेळकेवाडीतून, त्यांचं भाव आहे पुण्यात, त्यांचा भाचा काल आला होता.
मीटिंग आज लागली, भाचा गेला काल पुण्याला, भाचा म्हणला माझ्या वतीनं तुझं. आता त्यांचं वय 80-85 असेल, बरोबर की नाही सांगा. त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालंय तरी त्या या बैठकीसाठी आलेत, कारण त्यांना माहित आहे माझ्या भावाची जमीन गेली आहे, ती माझ्या भावाला परत मिळाली पाहिजे. आता ते दुसऱ्या शेळकेवाडीच्याच मोरे काकू आहेत, त्या काय म्हणते की माझ्या मालकाचं निधन झालं, पण निधन झाल्यानंतर दस्त झालाय. निधन झाल्याच्या नंतर दस्त होणं म्हणजे कोणतं माणूस तिथं उभा केलाय त्यांच्या मालकाच्या नावानं. आता त्याच्या गुन्हा दाखल होणार, फौजदारी होणार, तो जेलमध्ये जाणार. हे सगळ्याच्या गमती जमती 20-25 वर्ष खपल्या. आता हे सगळं तुम्ही पुढे जमायला लागलं ना. तुम्ही जर शेतकऱ्याला जमीन परत दिली असती हे झाकून राहिलं असतं. तुम्ही शेतकऱ्याला जमीन परत दिली नाही, ते सगळं पुढे व्हायला लागलं. आता एक जण म्हणला तलाट्याच्या बायकोच्या नावावर जमीन आहे, एक जण म्हणला अण्णासाहेबांच्या नावावर जमीन आहे. आता हे सगळं प्रकरण निघणार ना. महसूल मंत्री महोदयांनी त्या मीटिंग मध्ये कलेक्टरना पण सांगितलंय आणि प्रांतांना पण सांगितलंय की असे कोण अधिकारी असतील की ज्यांनी त्यांच्या नात्यामध्ये जमीन खरेदी करून त्यांच्या नावावर करून टाकली आहे, त्याची पण यादी त्यांनी द्यायला सांगितली. म्हणजे हे सगळी अशी लाईन लागणार आहे, चेन लागणार आहे. आपला हेतू आहे की शेतकऱ्याची जमीन कंपनी आता ती वापरत नाही, ती जमीन मूळ शेतकऱ्याच्या नावावरती झाली पाहिजे. हा आपल्या सगळ्या बैठकीतला महत्वाचा आपला मुख्य हेतू हा आहे. बाकीचे म्हणजे आपल्या नंतरचे, परंतु आपला मुख्य हेतू हा असला पाहिजे की आमची जमीन आम्हाला परत मिळाली पाहिजे. ती एकर असू दे, 2 एकर असू दे, 5 एकर असू दे किंवा 50 एकर असू दे, ती पूर्ण जमीन आम्हाला परत मिळाली पाहिजे. पवन चक्कीने खूप पैसे कमवले, ते काय आम्हाला मिळाले का? तुम्ही आम्हाला 15,000 एकरानं जमीन आमची घेतली, 40,000 घेतली, 1 लाखाला घेतली किंवा 1.5-2 लाख 5 लाखाला घेतली असं समजा आहे तर कुणाची. आपण तुमचं ते नुसतं एकदा फिरलं का काहीतरी पैसे त्यांच्या खात्यामध्ये पडतायत. नुसतं चक्र रात्रंदिवस फिरते, रात्रंदिवस फिरते, ते काही जमत नाही. तुमच्या खात्यावर किती पैसे आले असते? तेव्हा तर सबसिडी होती ह्या प्रकल्पाला. 80 तुम्ही सगळी कामं करत होता त्यामध्ये, फतेसिंग वगैरे तानाजी तेव्हा अजून नुसता नवीन होता, किरकोळ तो काम करत होता. परंतु त्याला माहित आहे की त्यांनी किती पैसे कमवले या सगळ्या विषयामध्ये. आणि नागर तर सगळं असं राज्यभर देशभर त्याला माहित आहे सगळं कन्स्ट्रक्शन फील्ड मध्ये काय चालतंय आणि या सगळ्या पवन चक्क्यांचे व्यवहार कसे होतात हे सगळं नागरमधल्या लोकांना माहित आहे. कारण हे सगळे कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये इतकं गाव पुढारलेलं आहे आणि देशभर कुठेही काम करायची यांची तयारी आहे. त्यामुळं पवन चक्कीवाल्यांना पण मनाला वाटलं पाहिजे होतं, अरे बाबा एवढे पैसे कमवले ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये, तर त्या शेतकऱ्याला आपण परत देऊया ना. की एवढ्या भानगडीत लफडे करायची काही गरजच नव्हती कुणाला. परंतु त्यांची ती भावना नाही, त्यांना त्या मध्यस्थाच्या मार्फत ही सगळी लोक त्यांना चिटकून आहेत आणि तशा पद्धतीने करते. पवन चक्क्यामध्ये किती वाद झाले, किती मारामाऱ्या झाल्या, घाटमांद्रेमध्ये तर एकदम सेन्सिटिव्ह विषय सगळा झाला होता. त्या विषयामध्ये आपल्याला जायचं नाही. आता तुम्हा सगळ्यांना आमचा हा शब्द आहे की तुमच्या जमिनी जोपर्यंत तुमच्या नावावरती होत नाही तोपर्यंत आम्हाला उसंत नाही, आम्हाला झोप नाही. आम्ही पूर्ण वेळ तुमच्या कामामध्ये आहे, पूर्ण वेळ तुमच्या कामामध्ये आहे. आता जतमध्ये पण मी प्रकार बघितले की तू मला जमीन द्यायला सांगा, त्या कंपनीवाल्याला मला जमीन द्यायला सांगा, ती घेते 5 लाखाला, पुढे घेते 10 लाखाला. आपण जो मालक आहे त्याला द्यायला परत, बाकीच्या जमिनी तुम्ही करा, त्याबद्दल दुमत नाही. परंतु आता हे पूर्वा घाटमांद्रेचा रडत होता. आता तो म्हणतो मला 15 लाख रुपये मागतील माझ्या 4.5 एकराचं. 15 लाख गवंड्याच्या हाताखाली काम करणारा माणूस 15 लाख देणार कुठून? त्याला एका वेळेस 15 लाख अजून बघितले नाही, अजून आयुष्यभरात त्याला बघायला मिळतील का नाही याची शाश्वती नाही. कितीतरी जण आपण आहे एका वेळेस लाख रुपये सुद्धा बघितले नाहीत असे कितीतरी शेतकरी आहे, एका वेळेस बघितले नाहीत. 2 50-50चे बंडल 15 लाख आम्ही देणार कुठून जर आम्ही रोजंदारी करत असू? सरकार आपल्या पाठीशी असल्यानंतर काय घडतंय बघा. तुम्ही जर ती जमीन 50,000 दस्त केला असेल तर 50,000 तुम्हाला परत येणार आहे. म्हणून सरकार आपल्या बरोबर लागतं, सरकार आपल्या पाठीशी लागतं आणि आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. काही चिंता करू नका, काही काळजी करू नका. महाराष्ट्रातल्या त्या शेतकऱ्यांना मला आवाहन करायचं आहे की ज्यांच्या शेतीमध्ये अशा कंपन्या उभ्या आहेत, त्याला 15 वर्ष पूर्ण झालेले आहेत, 20 वर्ष पूर्ण झालेले आहेत, 25 वर्ष पूर्ण झालेले आहेत, त्या कंपन्या कुलमुक्तिहार पत्र केलेली लोक यांना हाताशी धरून दलालांच्या माध्यमातून भांडवलदारांना ह्या ज्या जमिनी विकत असतील तर त्या सुद्धा शेतकऱ्यांनी तिथल्या तहसीलदारांच्याकडं
तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे अर्ज करावे. जर ते जमले नाही तर मग आमच्याकडे यावं. आम्ही तिकडं तुमच्याकडे यायला तयार आहे, तुम्हाला मदत करायला तयार आहे आणि तुमच्या पाठीशी पाठबळ उभा करायला तयार आहे. हा संदेश आरेवाडीचा बिरोबा आणि नागदचा बिरोबा, आता नागदच्या बिरोबाच्या प्रांगणामध्येच आपण सगळेजण आहोत आणि बिरोबाची ताकद शक्ती तुम्हाला माहित आहे की त्या शक्तीच्या जोरावरती, बिरोबाच्या आशीर्वादावरती आपण हा लढा यशस्वी करू, ताकदीनं लढू. यामध्ये अनेक अडचणी येणार आहेत. म्हणजे दिसतंय असं आज हे दिसतंय, बरेच लोक मोठी मोठी पण जमिनी घेऊन बसलेले आहेत. तुम्हाला मला माहित नाही कुणी घेतलेत, पण 100 जमीन घ्यायचं म्हणजे ते काय गोरगरिबाचं काम नाही ना. मग ते सुद्धा मार्ग थांबवा, मग करू, नंतर करू, असे प्रयोग होत राहणार. परंतु मी आहे, संदीप बाबा आहेत, आमची सगळी टीम आहे, आम्ही पूर्ण लक्ष या विषयामध्ये देऊ. बावनकुळे साहेबांनी तर मला एकदम स्ट्रिक्टली सांगितलं, अरे बाबा तू या विषयामध्ये पूर्ण लढ, सगळीकडे लक्ष घाल. हा विषय आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. त्यांना सुद्धा ते अत्यंत या प्रकरणामध्ये सिरियस झाले होते आणि त्यामुळे आपण व्यवस्थितपणे या सगळ्या विषयातून मार्ग काढू. जे शेतकरी या बैठकीला आलेले आहेत त्यांचं तर कौतुक आहे, त्यांचं तर अभिनंदन आहे. परंतु जे शेतकरी काही कारणाला आले नसतील त्यांना सुद्धा निरोप द्या. हा काय पार्टीचा विषय नाही, नाहीतर तासगाव गोटे मंडळ फायटिंग सुरू होती, तसा हा विषय नाही आहे. हे काय मताचं राजकारण उद्या अजून जिल्हा परिषद जरा पुढे आहे, अजून त्याचा ह्याच्याशी काही संबंध नाही आहे. नाहीतर तुम्ही म्हणाला हे या गटाचा आहे, तो त्या गटाचा आहे, इथला कोणतरी व्हिडिओ करून तिकडे पाठवला, काय फरक पडत नाही. आपल्याला काम करायचं आहे ना, ते कुठल्या गटात असू दे, त्याला जमीन त्याच्या नावावर करून द्यायचे, तो कुठल्या पण गटात असू दे, आपलं हे काम आहे. आणि त्यामुळे त्या सगळ्या शेतकऱ्यांना निरोप द्या. आपण ताकदीनं सगळे उभा राहू. तुमचे जे 15-20 वर्ष टेन्शन मध्ये गेली, जमीन गेली, एकदा तर दिवसाचा विषय घरात होत असेल, नाहीतर आठवड्यात नव्हता, अरे जमीन विकून टाकली, काळात असताना विकली, तर त्या घरात आईला जाऊन सांगा ती जमीन आता आपल्याला परत मिळणार आहे. की ज्या जमिनीमध्ये आपल्या आत्माने काम केलं, ज्या जमिनीमध्ये आपल्या पंजोबांनी काम केलं, ज्या जमिनीमध्ये आपल्या आजीचा घाम गाळला गेलाय, ज्या जमिनीमध्ये आपल्या पणजीचा घाम गाळला गेलाय, जिथं आपले आई वडील हयात असतील नसतील तिथं त्या झाडाखाली बसले, झाडाखाली झोपले, तिथं विहिरीवरती पोहले, विहिरीवरचं पाणी पिले. आपल्या त्या अटॅचमेंट खूप असते. आपण किती जर मोठं झालो, बाहेर गेलो तर आपल्याला गावच आपल्याला प्रिय वाटतं. मध्ये गाव कसं डोंगरात असू दे, नाहीतर माळावरती असू दे, त्याला वाटते माझं गाव प्रिय आहे. आता एकाच बरोबर मुंबईत जन्मलाय, त्याला गावातलं एवढं आपसूक वाटत, तिथं त्या गल्लीत आहे, त्या अपार्टमेंटमध्ये, तिथं त्याचं बालपण गेलेलं आहे. पण आपलं बालपण इकडं दऱ्याखोऱ्यामध्ये, गाठ्याकुट्यामध्ये, इकडं शेतामध्ये गेलेलं आहे. त्यामुळे आपली आत्मीयता ह्या शेतीविषयी पूर्णपणे वेगळी आहे. आणि त्यामुळं घरात गेल्याच्या नंतर सांगा घरातल्यांना की देवाभाऊनी जबाबदारी घेतली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब तुमच्या पाठीशी आहेत. त्यामुळं आई तू निवांत राहा, जमीन तुझ्या नावावरती होणार आहे काही दिवसामध्ये. हा शब्द तुम्ही आईला द्या बिनधास्तपणे, काही चिंता करू नका. आणि आम्ही काय फी घेऊन काम करणारे कार्यकर्ते नाही, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. त्यामुळे उलट आता संदीप बाबांनी सांगितलं की ते जर उद्या कोर्टात गेले तर आम्ही सगळे कोर्टात तुमच्या मागे ताकद उभा करू. हे कॉमन मध्ये जाऊ ना आपण सगळे. आणि काही एवढं नाही, सोपं नाही ते. सरकारचा एकदा निर्णय झाला तर त्याला काही अर्थ राहत नाही, त्याचा काही उपयोगही होणार नाही. आणि तो निर्णय काही आज आपण करत नाही, हा पूर्वीचाच निर्णय आहे. त्या निर्णयाची आपण अंमलबजावणी करतोय. आपल्या अज्ञानामुळं हे जे सगळं प्रकरण आहे, हे प्रकरण सगळं इतके दिवस पेंडिंग पडलेलं होतं, तर ते अज्ञान दूर करण्याचं काम हे आपल्या टीमच्या माध्यमातून होत आहे. आणि त्यामुळे निश्चित राहा, काळजी करू नका. एवढं या निमित्तानं बोलतो. कवठे मंगळमध्ये त्यांनी कारखान्याचा पण विषय काढला आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे की हा कारखाना आम्ही जर लक्ष घातला नसता तर मागच्या वर्षीच विकला गेला असता. मागच्या वर्षी हा 280 एकर जागेमध्ये असणारा कारखाना आहे. आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त जमीन ही महाकाली साखर कारखान्याची आहे, त्याच्यानंतर आटपाडीच्या कारखान्याची आहे. तो पण विकला असता गेल्या वर्षी, परंतु आम्ही दंगा करून ते प्रकरण थांबवलंय. महाकाली कारखाना विकला गेला नाही पाहिजे, हे प्रत्येक शेतकऱ्याचं मत असलं पाहिजे. 280 एकर जमीन, 280 एकर कशाला म्हणतात? ती जमीन विक्रीला परवानगी दिली होती जिल्हा बँकेनं. ज्या माणसाला जमीन विकायला परवानगी दिली त्यांनी 35 लाख रुपये गुंठा जमिनीचा दर काढला होता. तुम्हाला माहिती आहे तिथं जमिनीचा दर काय?
35 लाख रुपये गुंठा, 110 कोटी कर्ज आहे फक्त तुमच्या कारखान्याचं. किती? 110 कोटी, 35 लाख रुपये गुंठा. एका एकरात 30 गुंठ विकायला मिळते, 10 गुंठ रस्त्यात जाते. 35 गुणुले 30 करा, कॅल्क्युलेटर मध्ये पण बसायचं आहे. म्हणजे ते 280 एकराचं झाले किती? सगळं 25 एकर कारखान्यापुरती ठेवली आणि सगळी विकून टाकली. कारखाना फुकट मिळते आणि 200-500 कोटी रुपये मिळते. असा कुठं धंदा आहे का सांगा? हा, देताना ते नसे देते आणि विकताना असे विकते. आणि म्हणून आपण जागरूक राहिलं पाहिजे की हा कारखाना शेतकऱ्यांचा आहे, कष्टकऱ्यांचा आहे, तो शेतकऱ्यांचाच राहिला पाहिजे. तिकडं आपल्याला महाखालीसाठी लढायचं आहे, तिकडं आम्ही आटपाडीच्या मानगंगा कारखान्यासाठी लढतोय. तिथं तर 250 एकर जमीन आहे, एवढा दर तिथं नाही, पण तिथं 5 लाखाचा दर आहे. 5 लाख म्हणजे 200 एकराचे झाले किती? 20 × 60 6000 कोटी झाले. 6 पंचेतीस 300 कोटी झाले. म्हणजे कारखाना बी फुकट मिळतोय आणि भरपूर पैसे मिळते. तो धंदा फक्त या पुढाऱ्यांनाच जमलाय, दुसऱ्या कोणाला जमला नाही. आपले आता 25 वर्ष गेले, आमचं रान नेलंय, आमचं रान नेलंय, ते रान परत मिळणार आणि इकडे सगळं फुकट मिळतंय. तर या विषयामध्ये आपल्या सगळ्यांचं एकमत असलं पाहिजे कवठेमहांकाळ तालुक्यातल्या नागरिकांचं की महाकाली साखर कारखाना हा सभासदांचाच राहिला पाहिजे, शेतकऱ्यांचाच राहिला पाहिजे. आणि त्यासाठी आपण सगळेजण ताकदीनं लढलं पाहिजे. हा महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या संख्येनं तुम्ही इथे उपस्थित राहिला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आता तुम्हाला कुणी त्रास दिला, कुणी दलाल बोलले, कुणी गावचा एखादा टग्या बोला तर तुम्ही आम्हाला बिनधास्त सांगा. म्हणजे आता हे सुरू होणार आहे. कारण बऱ्याच लोकांचे वाया आम्हाला आम्ही 70 एकर घेतलं, आता घेतलं तर त्याला आम्ही काय करू? आम्ही शेतकऱ्याच्या बाजूला ठामपणे उभा राहणार आहे आणि दलालांच्या बाजूला उभा राहणार नाही. ते पण कुठं आमच्या जवळ निघते, कोणाला जवळ घेऊन येणार. पण ते मला दुपारी येतात, मला आवडते आमच्या पाहुण्यात झोपलाच नाही कालपासून. आता ते झोप उडणार, त्याला आपला पर्याय नाही. माझ्या जवळचा मुलगा आहे, मगाशी मला गेस्ट हाऊसला म्हणतात, तुम्ही ऐकलं ना? अहो ते आमच्या पाहुण्यानं 70 लाख रुपयाची जमीन घेतल्या आणि तो कालपासून झोपलाच नाही म्हणले. आता म्हणजे त्याची झोपेची गोळी घेतल्याशिवाय आता पर्याय नाही. त्याला आम्ही आता काय करू शकत नाही, कारण आमच्या गाड्यांची झोप 20 वर्ष उडाल्या, ती गडी झोपलं नाही, त्यांच्या बाजूला आम्हाला बोलावं लागेल. आता तुमची झोप उडाली, त्याला आता काय पर्याय नाही. त्यामुळं आम्ही तुमच्या बाजूला ठामपणे आहे. पोपटराव, उल्हासराव, सगळी टीम आहे, निलेश लवटे वगैरे सगळी पोरं हे पूर्ण ताकदीनं तुमच्या बाजूला आहे. तर आम्ही सगळेजण तुमच्या बाजूला ताकद उभा करू. महसूल मंत्री महोदयांकडे आम्ही आता परवा जाणार आहे मंगळवारी. मी आणि संदीप बाबा त्यांना आता इथं काय काय घडलं त्यांनी मिटिंग पण आजचा रिपोर्ट पण आम्ही त्यांना करतोय की बाबा शेतकरी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते. तर आता हे दुसऱ्या तालुक्यात हळूहळू जाईल. आता यांनी सांगितलं की आमचं 5 पण युक्त म्हणजे आता ते विषय सोडून द्या, आता कुठं विषय होणार नाही. महाराष्ट्रातल्या सगळीकडे निरोप द्यायची व्यवस्था आम्ही मंगळवारी करतो. म्हणजे आपला तर विषय संपून जाईल, पण सगळीकडेच हे सगळं थांबवायची व्यवस्था करू. तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला, आमचा मान सन्मान सत्कार केला, त्याबद्दल धन्यवाद. ह्या मेन सुकाणू ज्याच्या सगळा विषय हाणतोय तो वकील विजय शेजार. तुम्ही तो बघितला असेल मुळशी पॅटर्न. त्या मुळशी पॅटर्न मध्ये माहित आहे वकील म्हणून मी वकील आहे आणि कशा पद्धतीनं तो मुळशी पॅटर्न पिक्चर मध्ये तुम्ही जर बघितलं तर पहिल्यापासून शेवटपर्यंत भांडणं हे त्याला मारते ते त्याला मारते, पण पिक्चर आहे जमिनीशी रिलेटेड. आणि त्याच्यात ती बाकीची जी भांडत्यात भांडाभांडी करतात ह्याच्यापेक्षा सगळ्यात मोठी भूमिका असते त्या वकिलाची. कागद काळी करायची, काळ्याचं पांढरं करायचं. आणि काही चोर वकील अशा प्रकारे जन्माला आले आणि त्याच्यामुळे हे सगळ्या प्रकरणात पुढं जात त्या शेतकऱ्यांच्या काळ्या आईलाच लुबाडून घेऊन जाण्याचं एक दुष्कृत्य केलेलं आहे. बेसिक मुद्दा सांगितलो की आपण ही जी बैठक झाली त्याच्यानंतर पुढे काय काय परिस्थिती आहे ते सगळं मी सांगतो. तुमच्या सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या, वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मध्ये काही जणांनी सांगितलं आता हे आपलं आंदोलन आणखी मोठं करूया, आणखी हे सगळ्या गोष्टी. मी तुम्हाला सांगतो, आंदोलन करणारे 25 वर्षापासून आंदोलन करताय, लक्षात आलं. मग ती वेगवेगळ्या प्रकारे मोर्चा असेल, आणखीन काय असेल, आणखीन काय असेल, आणखीन काय असेल, परंतु आपल्या डोक्यात फिट पाहिजे की शेतकऱ्यांसाठी
काबाड कष्ट करणाऱ्यांसाठी, सर्व समाजविषयक सर्व समाजासाठी या ठिकाणी हिताचा निर्णय घेणार, त्या ठिकाणी देवाभाऊंचं सरकार आपल्या इथे कार्यरत आहे. त्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचं आंदोलन करण्याची गरज नाही. ह्याच्यापूर्वी अनेक नेते या मतदारसंघाचं म्हणजे राज्याचं ज्यांनी नेतृत्व केलं असं या मतदारसंघातलं प्रतिनिधित्व करणारे नेते होऊन गेले. परंतु मोठा हा मोठा झाला पाहिजे, छोटा बारका बारकाच राहिला पाहिजे, अशा प्रकारची जर भावना तुमची असेल तर कधीच शेतकऱ्यांचं कल्याण होत नसतं. त्यामुळं मी तुम्हाला परत सांगतो, आपल्याला आंदोलन करण्याची गरज नाही. शेठ आहेत, आम्ही आहे, त्या ठिकाणी बावनकुळे साहेबांना सांगितल्यानंतर बैठक लावली आणि बैठकीमध्ये ज्या प्रकारे सगळा विषय झाला तो गोषवारा आपल्या सगळ्यांच्या समोर येणारच आहे. तुम्हाला मी सोप्या भाषेत समजून सांगतो, एकदम साध्या. प्रत्येक साठेखत मी वाचलंय. एकूण तासगाव आणि कवठे मंकाळामध्ये 142 व्यवहार झालेले आहेत. कुठले? या कंपनीनं पुढे विकलेले व्यवहार. परंतु अनेक त्या दस्तामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत, म्हणजे जास्तीत जास्त 10 शेतकऱ्यांच्या 5 शेतकऱ्यांच्या अशा जमिनी आहेत. त्यामुळं तो आकडा जो आहे तो मोठा आहे. या सगळ्या विषयामध्ये अभिनिर्णयाचं पत्र असतंय, ते 286 लोकांना वितरित झालं. 286तले 140 दत्त झाले. म्हणजे आता जी बैठक झाली त्याच्यानंतर 286 मधनं 140 म्हणजे जवळजवळ अजून 140 व्यवहार जे होते ते होण्यापासून थांबलेले. हा दाखला जो आहे तो ऑफिशियल डेटा. आपण आपल्या साठेखत मध्ये आणि आपल्या कुल मुक्त्यार पत्रामध्ये सरळ सरळ लिहून दिलं होतं. प्रत्येकांना तो मुद्दा माहित आहे की ही जी कंपनी आहे ही पवन चक्कीसाठी जमीन घेत आहे. हे क्लिअर आहे. याचा अर्थ सांगतो तुम्हाला, जास्त दस्तातल्या टेक्निकल भानगडीत मी पडत नाही, मला त्यातलं काही कळत नाही. साधं सोप्या भाषेत समजून सांगायचं असेल तर आपली लेख आपण एखाद्याच्या घरी नांदण्यासाठी म्हणून पाठवतो. आयुष्यभराचं नांदणं म्हणून तिचं लगीन लावून दिलेलं असतं आणि एखादा हरामखोर पैदा होतो आणि त्या लेकीला नेऊन बाजारात विकतो. अशा प्रकारे आपण दिली होती जमीन पवन चक्कीसाठी आणि काही हरामखोरांनी ही जमीन बाजारात विकली. हे डोक्यात ठेवलं पाहिजे. तुम्हाला एवढंच कळलं पाहिजे, आपण नांदण्यासाठी लेख दिली, बाजारात विकली आहे, ती परत आपल्या घराकडे आणायची आहे आणि ती घराकडे आपल्या प्रत्येकाच्या येणार. नीट डोक्यात ठेवायचं हे चेहरे. आपल्या लेकीला नांदण्यासाठी पाठवल्यानंतर बाजारात विकणारे जे चेहरे आहेत हे नीट डोक्यात ठेवायचं. ह्या हरामाच्या अवलाद आहेत. याच्यासाठी कुठं आंदोलन करण्याची आपल्याला गरज नाही. सरकार आपलाय, मुख्यमंत्री आपलाय, महसूल मंत्री आपलाय, पालकमंत्री आपलाय, या ठिकाणी आमदार जो आहे तो संपूर्ण राज्यासाठी. कुठेही सांगा, ओपी शेठ पडळकरांना कुठलाही जर प्रॉब्लेम सांगितला, मी मंत्रालयात बघितलं, कुणाकडे तर मंत्र्याकडे चालले एखादं काम घेऊन मध्ये दुसरा कोणतरी येतोय, ते म्हणते शेठ त्याला काय नसतंय, त्याचं काय प्लॅनिंग पण नसते शेठला भेटायचं. शेठ दिसलं की शेठ मी धुळ्याच आहे, माझं जरा हे अनुदानाचं काम आहे, जरा या साहेबांना सांगा की चालले शेठ तिकडे. संपूर्ण राज्यासाठीच कुठलंही शेतकऱ्यांच्या रिलेटेड जर काम असेल तर त्या ठिकाणी गोपी शेठ उपस्थित असतात. आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्या सोबत गोपी शेठ आहे. आता मी तुम्हाला नीट सांगतो, कलेक्टर म्हणजे महसूल मंत्र्यांनी सांगितल्यानंतर आता पुढचा जो निर्णय आहे तो कसा आहे ते सांगतो. 3 दिवसाचा कॅम्प हा त्या ठिकाणी तहसीलदार लावणार आहे आणि ज्यांचे व्यवहार झालेले आहेत ह्या सगळ्यांना त्या ठिकाणी नोटीस ज्या आहेत त्या इश्यू होणार. 3 प्रकार आहेत, एक लक्षात घेतलं पाहिजे, आपण नीट समजून घेतलं पाहिजे. पहिला प्रकार आहे जमीन आपण दिली आणि त्या ठिकाणी पवनचक्की बसली नाही परंतु व्यवहार झाला नाही, तर ज्या वेळेला कॅम्प लागेल त्यावेळेला आपल्या वकिलांच्याकडनं त्याचा रीतसर अर्ज भरून त्याची
माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या नावानं सदरची जमीन आमची घेतली होती पवनचक्कीसाठी, आम्हाला परत मिळावीचा अर्ज आपल्याला सादर करणं गरजेचं आहे. एक बाब, हे सगळ्यांचे अर्ज ज्या वेळेला या 3 दिवसाच्या कॅम्पमध्ये येतील त्याच्यानंतर जिल्हाधिकारी कंपनीला नोटीस काढतील आणि ज्या दरानं आपण दिलेली आहे, म्हणजे जसं तुम्ही सांगितलं वतनातली 35,000 रुपये, त्याच्यानंतर बिगर वतनातली 40,000 रुपये एकर, त्याच्यानंतर ढलगावकडच्या साईडची काही 15,000 रुपये एकर, त्याच दरानं ती जमीन आपल्याला माघारी घ्यायची. आपली ती तर देण्याची तयारी ना, 40,000 रुपये तर देण्याची तयारी, बरोबर. 40,000 रुपयेच्या वरती कुठल्याही अधिकाऱ्यानं, कुठल्याही लोकसेवकानं कुणीही जर 1 रुपया जरी मागितला तर ते तुम्ही आमच्या निदर्शनास आणून दिलं पाहिजे. जिल्हाधिकारी त्याच्यानंतर एकच नोटीस काढतील, हे शेतकरी आहेत, 15 वर्ष होऊन गेलेलं आहे, पवनचक्कीसाठी आपण जमीन घेतलेली होती, त्याच्यामध्ये अनेक तांत्रिक मुद्दे आहेत, मी जास्त तुम्हाला उघड करत नाही. त्याच्यानंतर ती त्या कंपनीला सांगितलं जाईल ही जमीन, हे तुमचे पैसे, ही जमीन तुम्ही यांना मागावी. चला, हा एक विषय झाला. दुसरा विषय की तुमची जमीन ही परस्पर विकलेली आहे तुमच्या संमतीशिवाय. त्या विषयामध्ये तुम्हाला स्ट्रेट वे सांगतो, संमती म्हणजे काय, तुम्ही दिलेली संमती त्या दस्तात पाहिजे. जो दस्त झालाय त्याच्यामध्ये जर संमती असेल तर वेगळा विषय आहे, पण नुसती तोंडी संमती आहे किंवा काय अजिबात चालणार नाही. तुमच्या ते व्यवहार तुमच्या संमतीशिवायच विकलाय असाच गृहीत धरला जाईल. या विषयामध्ये स्ट्रेट वे पहिल्यांदा तो जो विक्रीचा व्यवहार आहे तो कशा पद्धतीनं चुकीचा आहे त्याचं म्हणणं हे आपण आपल्या वकिलांच्या मार्फत आपण मांडतोय. तुम्हाला जेव्हा नोटीस येईल त्याच्यानंतर आपण आपलं म्हणणं मांडायचं, कंपनीचं पण म्हणणं घेतलं जाईल, ज्यानं जमीन घेतल्या त्यांचं पण म्हणणं घेतलं जाईल, काही वाद नाही. त्याच्यानंतर तो फेरफार रद्द होईल. पहिला फेरफार रद्द झाल्याच्या नंतर याच्यामध्ये तुम्ही जे मगाशी एक त्या ठिकाणी मागणी केली, सगळ्यात पहिलीच मागणी होती की या घेणाऱ्यावरती कारवाई झाली. आपलं टार्गेट नुसतं जमीन माघारी घेणं नाही आहे, लक्षात घ्या. प्रवृत्तीचा नाश हा मुळापासून झाला पाहिजे. त्यामुळं ज्या दस्तामध्ये मी स्वतः पाहिलं, एकेका दस्तामध्ये 3-3, 4-4, 7-7 डॉक्युमेंट हे फ्रॉड डॉक्युमेंट. जसं सांगितलं की आमची सहीच नव्हती दस्तावर, जसं सांगितलं की मृत झालेली व्यक्ती आहे आणि ती मयत व्यक्ती आहे जीवन दाखवून दस्त केला, जसं सांगितलं की काही अभिनिर्णय त्याच्यामध्ये बिगर सहीचे जोडलेले आहेत. अशा प्रकारे एकेका दस्तामध्ये 4-4 डॉक्युमेंट हे फ्रॉड डॉक्युमेंट आहेत. त्यामुळं या लोकांच्यावर ही फौजदारी कारवाईसाठी आपण गुन्हा दाखल करणारच. तो गुन्हा कोण दाखल करणार तर प्रशासन स्वतः दाखल करणार. म्हणजे फेरफार रद्द झाला प्लस गुन्हा. आणि त्याच्यानंतर हे सगळे दस्त रद्द करण्याची प्रक्रिया माननीय महसूल मंत्र्यांनी अतिरिक्त मुख्य सचिवांना समजून सांगितलेली आहे. ती आपण कुठंच डिस्क्लोज करणार नाही. हे दस्त त्या ठिकाणी रद्द होईल. आता त्याच्यात पुढचं सांगतो की परत मंडळी कोर्टात जाते. पुढची पैसा, त्याच्यामध्ये कोर्टात दस्त रद्द झाला तर कोर्टात केस टिकायचा विषय नाही. परंतु मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की पुढची जी लढाई आहे त्याच्यामध्ये सुद्धा कोर्टामध्ये तुम्हाला शेवटपर्यंत सुप्रीम कोर्टापर्यंत लढण्यासाठीची तयारी आपण ठेवूया. म्हणजे जमीन आपण घेणार बरोबर, ती समोरच्यांच्या वरती फौजदारी पण कारवाई करणार आणि समोरचे जिथं 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 जातील तिथं 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 त्यांच्या पाठीमागं फॉलो करत आपण सुप्रीम कोर्टापर्यंत जाणार. जमीन आपल्या ताब्यात असली तर आपल्या ताब्यात घेतल्यानंतर त्यांना कुठं जायचं तिकडं जाऊ दे, पण आपण पाठ सोडणार नाही. हे तुम्हाला मी क्लिअर सांगतो. म्हणजे 4 गोष्टी महत्वाच्या झाल्या. ज्याची नाहीये अजून विकली नाहीये त्याची ती माघारी घेण्यासाठीचा अर्ज, ज्याची विकली गेली आहे त्याच्यासाठीचा फेरफार पहिल्यांदा रद्द आणि दस्त रद्द करणे आणि मग कोर्टात पाठपुरावा करणे, आपली जमीन आपल्या ताब्यात घेऊन. म्हणजे एक लक्षात ठेवा, हा जो लढा आहे हा लढा आपण या ठिकाणी चालू केलेला आहे आणि अशा पद्धतीनं आपण
कवठे मंकाळ तालुक्यामध्ये काम करत असताना एक संदीप माळींनी मला विषय सांगितला की त्यांचा दस्त झालाय आणि तो फेरफार रद्द झाला पाहिजे. मी तांत्रिक बाबी तपासून पहिल्या ज्या त्या व्हॅलिड वाटल्या, खरोखरच्या वाटल्या, त्यावेळेला मी विजय शेजारांना सांगितलं की तालुक्यामध्ये जेवढे काही दस्त सगळे झालेले असतील तेवढे सगळे रद्द. जर एकट्या संदीप माळींचा होऊ शकत असेल तर आपण सगळ्यांचाच करू आणि त्याच्यातलं या सगळ्या गोष्टीला वाचापूर केल्या. क्लिअर कट सांगतो, म्हणजे दालगाव असेल, नागज असेल, शेळकेवाडी असेल, रायवाडी असेल, पिसंगी, वाघोली, घाटनांद्रे, गौरगाव, जर्डी, वायपळे, बिरणवाडी या सगळ्या टप्प्यातले जेवढे सगळे व्यवहार झालेले आहेत हे सगळे व्यवहार त्या ठिकाणी आपण रद्द करून मूळ मालकाला जमीन जी आहे ती त्या ठिकाणी माघारी घेतल्याशिवाय आपण शांतच बसणार. या सगळ्या प्रक्रियेत वेगवेगळे विषय आहेत. सगळ्यात मोठा विषय टार्गेटला झाला, म्हणजे जमीन घ्यायचा विषय झाला, तो झाला, गुन्हा दाखल करायचा विषय झाला आणि नंतर कोर्टात, सुप्रीम कोर्टापर्यंत आम्ही याच्यामध्ये गुंतलेले अधिकारी. काय असतंय, आपल्याला या सगळ्या गोष्टीचे झालं आणि हे चुकीचं आहे हे दिसलं तर आपल्याला ज्यावेळेला ती वाघोली वडाची बैठक झाली त्याच्यानंतर आपल्याला माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या पर्यंत जाता आला असं. आपण गेलो नाही, आपण थेट महसूल मंत्र्यांच्याकडे बैठक लावली. त्याचं कारण सांगतो की एखादं अजीर्ण झालेलं रोग हा जवळजवळ 20 वर्षांचा, त्यामुळं एकदम कडक इंजेक्शन द्यायला, बारीक बारीक इंजेक्शन लागू होत नाही. जे गोळी जी आहे ती एकदम कडूवाली गोळी द्यायला, म्हणून आपण माननीय महसूल मंत्र्यांच्या पर्यंत गेलो. त्याचा एक मेसेज देणं गरजेचं होतं, तो दिला. परंतु मग इथनं पुढं आपण थांबणार आहे का, आपल्याला काम करत राहायचं आहे. त्यामुळं इथल्या यंत्रणेला पण कळलं पाहिजे यामध्ये तालुक्यामध्ये काम करत असताना चुकीचा कागद केला, चुकीचा दाखला दिला, चुकीच्या व्यक्तीला पाठीशी घातलं, चुकीच्या पद्धतीनं काही फायली बनवल्या तर आम्ही सोडत नसतो. त्यांनी कवठे मंकाळ तालुक्यातनच रिटायर व्हायचं, त्यांची बदली पण नाही, त्यांनी नोकरी इथंच सोडून द्यायची. हे नियम आपण बनवतो म्हणजे मेसेज गेला पाहिजे की याच्यामध्ये गुंतलेले जे जे अधिकारी आहेत हे सगळ्या अधिकाऱ्यांची सुट्टी. मग त्याच्यामध्ये तुमचं किती अधिकारी मोठा आहे याला मर्यादा नाही. तो किती अधिकारी मोठा असला तरी या विषयामध्ये त्याची फाईल ही वेगळी जाणार. म्हणजे बैठक संपल्यानंतर माननीय महसूल मंत्री महोदयांनी कलेक्टरला परत वेगळा फोन करून सांगितलं. आणि ही सगळी जी काही लढाई आहे की आता पवनचक्कीचा विषय आला, अनेक विषय आहेत. म्हणजे जसं आपण तुम्हाला सांगितलं एक महिनाभर, मला असं वाटतं 1 महिना झाला असेल बैठकीला, रक्षा पौर्णिमा निघत. 1 महिन्यामध्ये जर आपण अशा प्रकारे हे करून एक साधा गट नंबर लॉक करण्यासाठी त्या ठिकाणी जर का कुणाला जमत नसेल पण आपण 13 गावं लॉक केले, 13 गावं व्यवहारासाठी 13 गावं लॉक. म्हणजे याच्यात खरेदी केलेलं योजना मला येऊन भेटला. अहो म्हटलं मी बँकेत गेलो कर्ज काढायला, म्हणजे तुझ्या नावावर कर्ज, तुझी जमीनच नाही ती, त्यामुळे कर्ज मिळणारच नाही, मागायचा प्रश्नच नाही. मध्येच एक विषय आता नागज गावातला, सोसायटीच्या सचिवांवरती पण काहीतरी दबाव आणण्याचा प्रयत्न केला. सचिवांना पण सांगितलं, डीडीआरना पण सांगितलं, एआरना पण सांगितलं, ज्या अर्थी गट लॉकच आहे त्या अर्थी तुम्ही गट लॉक काढणार ना, त्याच्यानंतर आम्ही बघू, संपला विषय. कर्ज नाही होय म्हणायलाच नाही, विषय काय ठेवलाच नाही लागला, गटच लॉक आहे, कुठं जाय तिकडं जा. आणि फेरफार रद्द झाल्यानंतर तुमच्या नावावर होते आपोआप, मूळ परिस्थिती काय होत्या तुम्ही काढून टाका कर्ज, काय अडचण नाही. म्हणजे ते काय मोठा विषय त्याच्यामध्ये नाही आहे. अनेक विषय आहेत. म्हणजे ही जी सगळी प्रक्रिया करत असताना आता जसं आपण पवनचक्कीचा विषय हातात घेतला, पुढचा विषय आपला कुठला आहे, महाकाली कारखान्याचा.
त्याचं पण आपण अशाच पद्धतीनं चाक फिरवणार, ऊस गाळप करणार आणि आपण इकडून घाट माथ्यावर काय करायचं, आपण नुसता ऊस नाही, आपण एक दुसरी एक ज्वारी आणल्या जी घाट माथ्यावरती पिकू शकते, त्याला पाणी लागत नाही, ती ऊसासारखंच त्याची साखर निघते. तर तशा प्रकारचं पीक आधी आणलंय आपण, ती हळूहळू तुम्हाला जमिनी दिल्यानंतर मग ती पीक देणार आहे. म्हणजे पुढच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या तयार करून ठेवलेल्या आहेत. त्याचं कारण सांगतो की मला राजकारण जमत नाही, मी राजकारणी माणूस नाही, मी काही नेता नाही, मी तुमच्या सगळ्यांचाही दोस्त आहे आणि दोस्त म्हणून हे तुमच्या सगळ्या विषयामध्ये सोबत या ठिकाणी आहे. आपले म्हणजे गोपी शेठ पण या ठिकाणी दोस्त म्हणून आले, पण ते नेते आपले. या सगळ्या विषयामध्ये ज्या काही प्रक्रिया होणार आहेत त्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करेपर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि जास्त दिवस लागणार नाही. जास्तीत जास्त 1-2 महिन्याचा विषय आहे, म्हणजे पेपर रद्दचा तर त्याला लईच वेळ नाही आहे, पण पुढचा दस्त रद्द करून आणि हे सगळं. चौथा विषय म्हणजे मी काय काय कोण कोण धरले ते सगळं झालं, अधिकारी झालं, पोलीस केस झालं. सगळ्यात मोठा विषय सांगतो, जे कोण अफवा पसरवतात ना की इकडे जाऊ नकोस, काय होत नाही तुझं, तिकडे जाऊ नकोस, आजच्या बैठकीला कशाला जातोय, हे काय होत असतं का, आम्ही कोर्टात जाईन, आम्ही हे जाईन, त्या सगळ्यांची यादी मी करून ठेवल्या. सगळ्यात आधी त्यांचीच फेरफार रद्द करणार. त्यांना कळलं की ही कसं असतंय, म्हणजे या पद्धतीनं कितीपर्यंत अफवा पसरवायचं त्याचं कळलं पाहिजे. त्यामुळे त्यांना कळलं पाहिजे, अरे झालं वाटतं फेरफार रद्द पण झालं वाटतं, आता पुढे काय करतो, जातो कोर्टात. मी काय म्हटलंय, सुप्रीम कोर्टापर्यंतचीच आहे, हायकोर्ट आपलं इथं झालंय कोल्हापूरला, काय विषय नाही. तिथनं हायवेनं झाला की हायवेनं टॉप मारला की डायरेक्ट कोल्हापूरला, काय विषय नाही. आणि दिल्लीमध्ये माझं दिल्लीमध्ये पण घर आहे, त्यामुळे हिंदूला शेतकरी गेलं आणि काय वकील गेलं तर दिल्लीत राहायची व्यवस्था आधीच करून ठेवली. त्यामुळे सुप्रीम कोर्टाची लढाई कोणाला कुठं पळायचं तिकडे पळू दे. आपण कोण आहे, शेतकरी. वाजलेल्या तोंडाला येसन पण घालता येते, कोलदांडा पण घालता येतो आणि चांगल्या पद्धतीनं चापता येतो. हे सगळं आपण लक्षात आलं तुमच्या. त्यामुळे काही अडचण नाहीये, बिनधास्त राहा, निश्चिंत राहा. वेळोवेळी कागदपत्र आणि पुढच्या सूचना ह्या आपल्यापर्यंत पोहोचत जातील. ओके, या ठिकाणी आपण एवढ्या मोठ्या संख्येनं आला त्याबद्दल मी आपलं या सगळ्या पवनचक्कीग्रस्त आपली जी संघर्ष समिती आहे त्यांच्या वतीनं आभार मानतो आणि मी माझं जे काही बोलणं आहे ते या ठिकाणी थांबवतो. खूप खूप धन्यवाद. आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात. आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवटे महांकाळ, आरोग्याचं योग्य ठिकाण. अनुभव संपन्न तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर मुजावर, MS आयुर्वेद शल्य. आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य. मूळव्याध, भगंदर, गुदद्वार विकार, पोट विकारांवर 100% उपचारांची खात्री. उपलब्ध सेवा, अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार, दुर्बिणीद्वारे तपासणी, अचूक निदान, योग्य उपचार. शस्त्रक्रिया विभाग, आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार, मानसोपचार, कान नाक घसा विकार, पोटदुखी, जळजळ, अपचन यावर खास उपचार व सल्ला. आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवटे महांकाळ. संपर्क 9860 9806 98. शहरात जाण्याची गरज नाही, आता तज्ञ उपचार तुमच्या दारी. आरोग्य सांभाळा, उपचार घ्या, तेही अनुभवी डॉक्टरांकडून.